माझ्या संमतीशिवाय झालेल्या लग्नात मी नांदणार नाही. मला तुरुंगवासाची शिक्षा झाली तरी चालेल. या आपल्या भूमिकेवरती ठाम होत्या रखमाबाई. 19व्या शतकातील भारतात जेव्हा महिलांचा आवाज दाबला जात होता आणि कठोर रीतिरिवाजांमुळे त्यांच्या निवडीवरती बंधनं येत होती, तेव्हा एका तरुणीने व्यवस्थेला आव्हान देण्याचं धाडस केलं. ती रखमाबाई होती. एक अशी महिला जी न केवळ स्वतःचे जीवनच बदलले नाही, तर तिच्या नंतरच्या महिलांसाठीही मार्ग दाखवला. आज आपण बघणार आहोत शूर धाडसी महिला यांच्याबद्दल, जी आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे त्यातील दुसऱ्या भागामध्ये रखमाबाई यांच्याबद्दल. रखमाबाई ह्यांनी केवळ लिंगभेदांना आव्हान देऊन एक अग्रणी डॉक्टर बनल्या नाहीत, तर त्यांनी बालविवाहाविरुद्ध लढा देऊन आणि घटस्फोट घेणारी पहिली भारतीय महिला बनून पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान दिलं. 1864 मध्ये मुंबईत जन्मलेल्या रखमाबाईंचे लग्न फक्त 11 वर्षांच्या वयातच झाले. त्यांच्या काळातील इतर अनेक मुलींप्रमाणे, कारण त्या काळामध्ये लहान असतानाच लग्न केलं जात असे. परंतु इतरांप्रमाणे त्यांना स्वातंत्र्याशिवाय जीवन स्वीकारण्यास नकार दिला. जेव्हा त्यांच्या पतीने त्यांचे तथाकथित वैवाहिक हक्क लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी केवळ घरातच नव्हे तर न्यायालयातही त्याबद्दल लढा दिला. त्या काळच्या परंपरांप्रमाणे वयाच्या 11व्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या. त्यानंतर रखमाबाईंच्या आईंनी पुन्हा लग्न केलं. सावत्र वडिलांचा म्हणजे सखाराम अर्जुन यांचा रखमाबाईवरती खूप प्रभाव होता. वयाची 20 गाठेपर्यंत रखमाबाई सासरी नांदायला गेल्याच नाहीत. त्या काळी नवऱ्याच्या घरी जायला नाही म्हणणं ही फार मोठी गोष्ट होती. शेवटी रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला जावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपली बाजू मांडताना रखमाबाईंनी मला हे लग्न मान्य नाही, कारण हे लग्न झालं तेव्हा मी अतिशय लहान होते आणि माझी संमती या लग्नाला नाही, असा युक्तिवाद केला. कोर्टाने लग्न टिकवावं अशा अर्थाचा निकाल दिला. तो साहजिकच रखमाबाईंना मान्य होण्यासारखा नव्हता. कोर्टाने रखमाबाई पुढे 2 पर्याय ठेवले. एकतर नवऱ्याकडे नांदायला जाणं किंवा 6 महिन्यांची कैद. रखमाबाईंना तुरुंगवास मंजूर होता, पण आपल्या संमतीशिवाय झालेल्या लग्नात नांदायला जाणं नाही. एका बाजूला खटला चालू होता, तर दुसऱ्या बाजूला समाजातून रखमाबाईंवरती मोठ्या प्रमाणावरती टीका होत होती. कारण त्या काळी असा निर्णय घेणं ही म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. ही टीका करणाऱ्यांमध्ये अग्रणी होते स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा रखमाबाईंना आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या संमती वयाच्या कायद्याला प्रखर विरोध होता. टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रांमधून रखमाबाईवरती कडाडून टीका केली. एका ठिकाणी ते लिहितात, रखमाबाई पंडिता रमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांना चोर, व्याभिचारी आणि खुनी अशा लोकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा दिल्या पाहिजेत. हे त्यांनी द मराठा 12 जून 1887च्या लेखामध्ये लिहिले होते. तरीही रखमाबाईंनी मात्र हार मानली नाही. कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना पत्र लिहिलं. महाराणींनी कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला. अखेरीस रखमाबाईच्या पतीनं पैशाच्या बदल्यात खटला मागे घेतला. याच खटल्यानंतर बहुचर्चित एज ऑफ कन्सेंट ॲक्ट 1891 हा कायदा पास झाला. या कायद्यामुळे मुलींच्या सेक्स करण्याचं, पर्यायानं लग्नाचं वय 10 वरून 12 करण्यात आलं. या कायद्याचं उल्लंघन झालं तर याला बलात्कारासारखीच शिक्षेची तरतूद होती.
कायदेशीर घटस्फोट घेणारी पहिली महिला इतकीच रखमाबाईंची ओळख नाही बरं का. त्या भारतातल्या पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि पहिल्या महिला MD होत्या. रखमाबाईंचे सावत्र वडील सखाराम अर्जुन पेशानं सर्जन होते. म्हणूनच कदाचित रखमाबाईंनाही वैद्यकीय शिक्षणाविषयी आस्था वाटली असावी. या गाजलेल्या खटल्यानंतर रखमाबाईंनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असं ठरवलं. त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला. लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये त्या काळी महिलांना MD करण्याची परवानगी नव्हती. रखमाबाईंनी या विरोधात आवाज उठवला. शेवटी त्यांनी ब्रसेल्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. रखमाबाईंनी दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी 35 वर्ष प्रॅक्टिस केली आणि आपलं संपूर्ण आयुष्य महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित केलं. रखमाबाई या केवळ घटस्फोट घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला नव्हत्या, तर त्या महिलांच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वतःच्या निवडीच्या अधिकारांच्या प्रतीक ठरल्या. स्त्री ही फक्त कुणाच्या घरची ओळख नाही, ती स्वतःची ओळख निर्माण करू शकते. रखमाबाईसारख्या महिलांनी दाखवून दिलं की समाजाच्या विरोधात उभं राहूनही सत्य आणि शिक्षणाच्या मार्गाने लढा देता येतो. आजच्या काळात प्रत्येक मुलीने आपले हक्क, स्वप्न आणि शिक्षण यासाठी ठाम राहायला हवं. आपण समाज बदलू शकतो जर आपण विचार बदलण्याची हिंमत ठेवली तर. जर तुम्हालाही वाटतं की रखमाबाईंचा संघर्ष आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा देणारा आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्यांच्या नावाचा अभिमान बाळगा. अशाच प्रेरणादायी महिला आणि ऐतिहासिक कथा जाणून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, समाज बदलतो तेव्हा नाही, जेव्हा माणूस बदलायचं ठरवतो तेव्हा बदलतो. तुम्हाला याबद्दल काय वाटते?